आता बघूयात सराव संच 1.1. सराव संच 1.1 याच्यामध्ये जो सुरुवातीचा प्रश्न आहे तो असा आहे की संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा आणि प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. तर परिमेय संख्या तुम्हाला दिलेली आहेत आणि प्रश्न क्रमांक जो 1 आहे याच्यामध्ये 4 उदाहरणे दिलेली आहेत. तर या प्रत्येक 4ही उदाहरणासाठी आपण वेगवेगळी संख्या रेषा काढणार आहोत आणि ज्या दिलेल्या परिमेय संख्या आहेत त्या आपण त्या संख्या रेषेवर दाखवणार आहोत. तर सुरुवातीचा प्रश्न बघा, याच्यामध्ये 3 परिमेय संख्या दिलेल्या आहेत. 3/2, 5/2 आणि -3/2. तर ह्या ज्या 3 संख्या आहेत ह्या संख्या आपण या संख्या रेषेवर दाखवणार आहोत. ह्या 3 परिमेय संख्या या संख्या रेषेवर आपण दाखवणार आहोत. तर सुरुवातीला 3/2. आता तुम्हाला याच्या आधी ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की संख्या रेषेवर ज्या परिमेय संख्या आहेत त्या कशा प्रकारे दाखवायच्या आहेत. तर बघा आता 3/2, 5/2 आणि -3/2. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये जर व्यवस्थित लक्ष दिलं तर काय आहे की जो छेद आहे तो छेद काय आहे इथे समान आहे. आणि आपण ज्याप्रमाणे बघितलेलं आहे की जर छेद समान असेल तर आपण काय करत असतो की ज्या 2 संख्या आहेत संख्या रेषेवर त्याच्यामध्ये किती पार्ट करत असतो, जेवढा छेद आहे तेवढे पार्ट करत असतो. म्हणजेच काय करत असतो, त्याचे तेवढे भाग करत असतो. मग आता इथे छेद समान आहे, सर्व संख्येमध्ये छेद किती आहे 2 आहे. तर आपण काय करणार आहोत 0 आणि 1, 1 आणि 2, 2 आणि 3 या प्रत्येकामध्ये काय करणार आहोत, किती पार्ट करणार आहोत, तर 2-2 पार्ट आपण तिथे करणार आहोत. तर बघा आता 0 आणि 1 याच्यामध्ये 2 पार्ट, 1 आणि 2 पार्ट. इथे 1 आणि 2 याच्यामध्ये पण 2 पार्ट आणि 2, 3 याच्यामध्ये असे आपण काय करणार आहोत, इथे 2-2 याचे पूर्ण भाग पाडणार आहोत. आता भाग पाडणं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, परिमेय संख्या दाखवायची. मग सुरुवातीची संख्या कुठली आहे, तर 3/2. मग आता 3/2 जर 3/2 आपल्याला जर दाखवायचे असतील तर आपण काय करत असतो, शून्यापासून समोर काय करत असतो आपण, तेवढे जे घर तयार झालेले आहेत, जे भाग तयार झालेले आहेत तेवढे भाग आपण काय करत असतो, मोजत असतो. मग आता शून्यापासून इकडे आता ही संख्या कशी आहे, पॉझिटिव्ह संख्या आहे. म्हणजे काय, तर धन संख्या आहे. तर ती कुठे येईल, संख्या शून्याच्या उजव्या बाजूला, संख्या रेषेवर शून्याच्या उजव्या बाजूला. तर 2 पार्ट झाल्याच्या नंतर 3/2 म्हणजे कितव्या भागावर, तर तिसऱ्या भागावर आपली जी संख्या आहे 3/2 ही येईल. तर बघा आता इथे शून्यापासून इथे 1, 2 आणि 3 हा इथे येईल आपली संख्या. कुठली संख्या येईल, तर ती म्हणजे 3/2. 3/2 ही झाली सुरुवातीची संख्या. याला व्यवस्थित एकदा लिहून घेतो, 3/2. तर बघा काहीच नाही, सोपा आहे, अगदी सोपा भाग आहे आणि अगदी सोपे उदाहरण इथे दिलेले आहे. तर काय करायचं आहे, जर छेद समान असेल तर आपण काय करत असतो, तेवढे पार्ट एका संख्येमध्ये करत असतो संख्या रेषेवर. आणि त्याच्यानंतर 3/2 जसे की इथे 3 त्याच्या भागीला किती होते, 2 होते. तर आपण शून्यापासून 3 पॉइंट मोजून किंवा 3 जे आपण पार्ट केलेले आहेत, जे घरं केलेली आहेत, त्या तिसऱ्या घरावर काय दाखवली आपण, 3/2 ही संख्या दाखवली. त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे ती म्हणजे 5/2. आता ही पण धनसंख्या आहे, तर धनसंख्या तर शून्याच्या उजव्या बाजूला. मग आता जशा प्रकारे आपण 3/2 कितव्या पॉइंटवर किंवा कितव्या घरावर, तर तिसऱ्या, 1, 2 आणि तिसऱ्यावर दाखवली. तर 5/2 कुठे येतील, तर 5/2 पण तिथेच येतील. 3/2 या ठिकाणी आहे, तर 5व्या स्थानावर. कितव्या स्थानावर, तर 5व्या स्थानावर. तर 5/2 कुठे, तर शून्यापासून 5, 1, 2, 3, 4 आणि 5. तर इथे येतील आपल्या जो परिमेय संख्या आहे ती म्हणजे 5/2 ही परिमेय संख्या इथे. त्याच्यानंतर तिसरी जी संख्या आहे ती आहे -3/2. आता -3/2 म्हटल्याच्या नंतर काय, तर ही जी संख्या आहे ही काय आहे, ऋण संख्या आहे आणि ऋण संख्या शून्याच्या डाव्या बाजूला असतात. मग ज्या वेळेस ही ऋण संख्या आपण दाखवणार आहोत तर आपण पार्ट तर ऑलरेडी केलेले आहेत. शून्यापासून किती घर मोजताल किंवा किती पॉईंट मोजताल, तर 3. तर इथे एक पार्ट राहिला होता आपला करायचा, 0 आणि 1 याच्यामध्ये, इथे पण 2 पार्ट करून घेतले. ठीक आहे. तर आता -3/2 म्हणजे कुठे येईल, शून्याच्या डाव्या बाजूला. मग आता शून्याच्या डाव्या बाजूला, संख्या रेषेवर डाव्या बाजूला म्हणजे जिकडे काय आहेत, आपल्या ऋण संख्या आहेत, निगेटिव्ह नंबर्स आहेत, त्या बाजूला कुठली संख्या दाखवायची आहे, 3/2 म्हणजे -3/2.
तर आता शून्यापासून आपण मोजूयात किती किती मोजणार, बरोबर किती भाग, 3 भाग. तर 1 2 आणि 3. तर इथे येईल आपली तिसरी परिमेय संख्या -3 भागिला 2. तर अशा प्रकारे अगदी सोपा प्रश्न होता हा. पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. त्याच्यानंतर आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. तर दुसरा प्रश्न जो आहे याच्यामध्ये पण 3 परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत आणि इथे एक संख्या रेषा मी काढलेली आहे. तर बघा 7/5, 2/5 आणि 4/5. आता 7/5, 2/5, 4/5 इथे पण काय आहे, तर इथे पण जो छेद आहे, जे छेदामध्ये संख्या आहेत त्या काय आहेत, एकच संख्या आहे किंवा सारख्याच संख्या आहेत. तर आपण काय करणार आहोत, छेदामध्ये जी संख्या तेवढे आपण काय करणार आहोत, 2 संख्येमध्ये पार्ट करणार आहोत, म्हणजे भाग करणार आहोत तेवढे. तर मग आता इथे बघूया 7/5, 2/5 आणि -4/5. तर याच्यामध्ये किती पार्ट करणार, 5 पार्ट करणार, म्हणजे 4 आणि हा 5. 1 2 3 4 आणि हा 5. आता समोर पण करून घेतल्यास काही हरकत नाही. असे सरळ सरळ किती पार्ट करून घ्यायचे, 5 पार्ट करून घ्यायचे. आणि एक ऋण संख्या पण आहे, त्याच्यामुळं ऋण बाजूला संख्या रेषेच्या डाव्या बाजूला पण मी 5 पार्ट इथे करून घेतो. तर बघा आता सुरुवातीला आपल्याला दाखवायची कुठली संख्या, तर 7/5. आता 7/5 ही जी संख्या आहे 7/5 ही जी संख्या आहे ही पॉझिटिव्ह म्हणजेच धन संख्या आहे. तर शून्याच्या उजव्या बाजूला आणि कितव्या पार्टवर किंवा किती घरावर, तर 7/5 म्हणजे किती याच्यावर, 7. तर शून्यापासून मोजसाल 7 घर किंवा 7 पार्ट. 7वा पार्ट कुठे आहे, हा 1 2 3 4 5 6 आणि 7. 7वा पार्ट म्हणा किंवा 7वा जो भाग आहे तो म्हणा किंवा 7वा बिंदू म्हणा. तर इथे येईल आपली कुठली संख्या, तर 7/5 ही संख्या. त्याचप्रमाणे आता दुसरी जी संख्या आहे ती म्हणजे 2/5. आता 2/5 म्हटल्याच्या नंतर शून्यापासून दुसरा पार्ट 1 आणि 2 हे इथे येतील आपले. आणि कुठली संख्या आहे ती म्हणजेच 2/5. आणि तिसरी जी संख्या आहे ती आहे -4/5. आणि -4 म्हटल्याच्या नंतर ऋण संख्या आहे आणि ही ऋण संख्या कुठे येईल, शून्याच्या डाव्या बाजूला. आणि कितव्या स्थानावर, तर 4थ्या स्थानावर. बघा शून्यापासून कितवं स्थान, तर 4थं स्थान. बघा मोजा आता शून्यापासून डाव्या बाजूला कितव्या स्थानावर, तर 4थ्या स्थानावर. 1 2 3 आणि 4. तर इथे येतील आपले -4 -4/5. -4/5 ही परिमेय संख्या इथे येईल आपली. त्याच्यानंतर वळूयात समोरचा प्रश्न. आणि समोरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे तिसरा प्रश्न. याच्यामध्ये 2 परिमेय संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत आणि त्या म्हणजे -5/8 आणि 11/8. तर आता सेम सारखंच इथे पण किती आहे, जी छेदामध्ये जी संख्या आहे ती किती आहे, सारखीच संख्या आहे आणि ती म्हणजे आहे 8. तर आपण काय करणार आहोत, या संख्या रेषेवर काय करणार आहोत, 8 पार्ट करणार आहोत. कशाचे, 1 आणि 2 मध्ये किंवा 0 आणि 1 मध्ये. म्हणजे 0 आणि 1 याच्यामध्ये 8, 1 आणि 2 याच्यामध्ये किती पार्ट, 8. कारण काय, तर कारण जो छेद आहे तो किती आहे, 8 आहे. छेदामध्ये कुठली संख्या आहे, तर 8 आहे. आणि छेदामध्ये 8 असल्या कारणाने आपण किती पार्ट करणार आहोत, त्याच्यामध्ये 8 पार्ट करणार आहोत. तर बघा 0 आणि 1 याच्यामध्ये 8 पार्ट, 7 आणि 8. इथे समोर पण 8 पार्ट करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 आणि 8वा पार्ट. आणि एक ऋण संख्या पण आहे, त्याच्यामुळे ऋण बाजूला पण मी एक तेवढेच पार्ट करून घेतो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 भाग करून झाले. त्याच्यानंतर परिमेय संख्या दाखवायची आहे. कुठली संख्या आहे, सुरुवातीला -5/8. आता -5/8 म्हणजे ऋण संख्या आहे आणि ऋण संख्या कुठे आहे, तर शून्याच्या डाव्या बाजूला. मग आता शून्यापासून डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर आणि शून्यापासून उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर, हे तर आपल्याला माहितीच आहे संख्या रेषा. तर आता निगेटिव्ह संख्या आहे आणि किती आहे, ती म्हणजे 5/8.
तर शून्यापासून कितव्या स्थानावर, तर 5व्या स्थानावर. शून्यापासून 5व्या स्थानावर आपण दाखवणार आहोत ती संख्या म्हणजे -5/8. मग आता इथून शून्यापासून मोजा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पुन्हा सांगतो एकदा, -5/8. पण 8 भाग मोजायचे की 5 मोजायचे, तर 5 मोजायचे, कारण 5/8 ही संख्या दाखवणार आहोत म्हणून 5व्या स्थानावर येईल. शून्यापासून 5व्या स्थानावर 1 2 3 4 आणि 5. इथे आपली संख्या येईल -5/8 ही संख्या. त्याच्यानंतर 11/8. आता 11/8 ही जी संख्या आहे ही कशी आहे, पॉझिटिव्ह संख्या आहे, म्हणजेच काय, धनसंख्या आहे. मग आता ही धनसंख्या शून्यापासून उजव्या बाजूला, तर 11/8 म्हणजे 11व्या स्थानावर. कितव्या स्थानावर, 8 पाठ तर आपण करून घेतलेलेच आहे ऑलरेडी, पण आता कितव्या स्थानावर दाखवणार आहोत, तर ती म्हणजे 11व्या स्थानावर. शून्यापासून 11व्या स्थानावर आपण दाखवणार आहोत 11/8. शून्यापासून 11व्या स्थानावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. म्हणजे इथे येईल आपली दुसरी परिमेय संख्या, ती म्हणजे 11/8. अशा प्रकारे आपल्याला संख्या रेषावर ज्या संख्या आहेत त्या दाखवायच्या आहेत. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न चौथा, तो म्हणजे 13/10 आणि 17/10 ह्या दोन परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. तर इथे पण सारखेच, जसे की इथे -10 आणि इथे पण -10, म्हणून आपण प्रत्येक ज्या संख्या आहेत, प्रत्येक ज्या दोन संख्या आहेत याच्यामध्ये किती पार्ट करणार आहोत, तर ते म्हणजे 10 पार्ट करणार आहोत. शून्यापासून 1 मध्ये 10 भाग करू. तर बघा आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10वा भाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10वा भाग. आता याच्यामध्ये ऋण संख्या नाही म्हणून ऋण बाजूला पार्ट नाही केले तरी चालतील, पण तरी करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10वा भाग. तर आता संख्या कोणती दाखवायची, तर 13/10 आणि दुसरी संख्या म्हणजे 17/10. मग आता 10 पार्ट करून झाल्याच्या नंतर राहिलं काय, तर आपल्याला स्थान दाखवायचं आहे. 13/10 पॉझिटिव्ह संख्या आहे, धनसंख्या आहे, म्हणून शून्यापासून उजव्या बाजूला कितव्या स्थानावर, तर 13व्या स्थानावर. मग शून्यापासून उजव्या बाजूला 13व्या स्थानावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13व्या स्थानावर काय म्हटलं होतं, तर 13व्या स्थानावर आपली संख्या येईल 13/10. तर इथे येतील आपले 13/10 ही परिमेय संख्या. त्याच्यानंतर 17/10. जसं की 13/10 शून्यापासून 13व्या स्थानावर आणि शून्यापासून कितव्या स्थानावर असतील, 17/10 तर 17व्या स्थानावर. म्हणून शून्यापासून 17व्या स्थानावर म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. तर इथे येईल आपली दुसरी परिमेय संख्या, ती म्हणजे 17/10. 17/10. तर अगदी सोपे प्रश्न होते आणि चारही प्रश्नामध्ये आपण ज्या परिमेय संख्या आहेत ह्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हा भाग शिकलो. तर आता याच्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक दुसरा. दुसऱ्या प्रश्नाचं म्हणणं असं आहे की दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि हा जो दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. तर प्रश्नाचं म्हणणं असं आहे की जी दिलेली संख्या रेषा आहे ती पाहून आपल्याला त्याच्यावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो पहिला प्रश्न आहे तो बी हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो हा आहे. तर सुरुवातीला आपल्याला संख्या रेषा व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. संख्या रेषेचे जर व्यवस्थित निरीक्षण केले तर बघा याच्यामध्ये जे दोन संख्या आहेत 0 आणि 1, 1 आणि 2, 2 आणि 3 किंवा 0 आणि -1, 1 -1 आणि -2, यामध्ये 1 2 3 आणि 4 असे 4 प्रत्येकी काय केलेले आहेत, भाग केलेले आहेत. बघा इथे 0 आणि 1 मध्ये 4 भाग, त्याच्यानंतर 1 आणि 2 मध्ये बघा 1 2 3 4 असे 4 भाग प्रत्येक दोन संख्यांच्या मध्ये केलेले आहेत.
तर जो प्रश्न आपला पहिला आहे तो म्हणतो की बी बिंदू हा कोणती संख्या दर्शवतो. जो बिंदू बी आहे हा कुठली संख्या दर्शवतो. तर आता आपल्याला संख्या रेषेवर बी हा बिंदू सुरुवातीला काय करायला लागेल, शोधायला लागेल. मग सुरुवातीला बी हा बिंदू कुठली संख्या दर्शवतो. तर बी हा बिंदू बघा, शून्यापासून जी संख्या रेषा आहे हिच्यामध्ये जो शून्य आहे या शून्यापासून डाव्या बाजूला इथे आहे. मग आता ज्याप्रमाणे आपण याच्या आधी काही संख्या परिमेय संख्या रेषेवर दाखवल्या, तर त्याच्यामध्ये जो छेद समान होता, छेद समान असलेल्या संख्या आपण जर छेद काय होता आपला, जर छेद जर समजा 2 असेल, समान जर छेद असेल 2 अशा प्रकारे जर असेल, तर आपण काय केले होते, समान 2 पार्ट केले होते. 2 बिंदूंच्या मध्ये किंवा 2 संख्यांच्या मध्ये काय केले होते, समान 2 पार्ट केले होते, 2 भाग केले होते. आता इथे समान 4 भाग सर्वत्र आहेत. मग आता समान जर 4 भाग सर्वत्र असतील तर इथे छेदामध्ये कुठली संख्या येणार आहे, तर ती 4 येणार आहे. हे आपल्याला माहितच आहे, याच्यावरून आपण ठरवू शकतो. म्हणजे इथं जर 4 4 4 सर्वत्र काय असतील, समान भाग असतील, तर त्याच्यावरून काय आपल्या लक्षात येईल की छेदामध्ये 4 ही संख्या येईल. तर बी हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो. मग आता शून्यापासून जर बीचं स्थान जर मोजला आपण, तर बघा कुठे येते ते बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजेच काय, तर 10व्या स्थानावर, शून्यापासून डाव्या बाजूला कितव्या स्थानावर, तर 10व्या स्थानावर आपला बी हा पॉइंट आहे. बी हा बिंदू 10व्या स्थानावर आहे. म्हणजे इथे किती लिहाल, तर 4 भाग आहेत म्हणून छेदामध्ये कुठली संख्या, तर 4. आणि बी हा बिंदू कुठल्या स्थानावर आहे, शून्यापासून कितव्या स्थानावर आहे, भाग ज्यावेळेस आपण केलेले मोजले तर तो भरला, तो आला 10व्या स्थानावर. म्हणजे येईल 10/4. पण 10/4 तर आहेत, पण शून्याच्या डाव्या बाजूला आहेत. म्हणजे हे काय येतील, -10/4. आणि -10/4 यालाच आपण जर इथे भाग तोडला तर इथे भाग बघा, इथे 2 नी भाग जातो 2चा आणि इथे 10 ला भाग जातो 5चा. म्हणजेच -5/2. म्हणजेच जो बी बिंदू आहे हा कुठल्या स्थानावर आहे किंवा कोणती संख्या दर्शवतो, तर बी हा बिंदू -5/2 ही संख्या दर्शवतो. तर मग आपण लिहिलं तरी चालेल की बी हा बिंदू, म्हणजे आपण लिहूयात की बी हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो, तर बी हा बिंदू -5/2 ही संख्या दर्शवतो. बी हा बिंदू -5/2 ही संख्या दर्शवतो. आता हा झाला पहिला प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की 1/3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे. म्हणजे एक संख्या आपल्याला दिलेली आहे आणि ती संख्या आपल्याला शोधायची आहे की ती कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे. आणि संख्या कुठली दिलेली आहे, तर 1/3/4. 1/3/4. मग आता 1/3/4 ही संख्या कशी शोधायची, तर तुम्हाला माहितच आहे की 1/3/4 असतील तर काय, याला जर सोडवलं तर याला कसं सोडवतो आपण, तर 4x1 म्हणजे 4 4. आणि इथे 4 आल्याच्या नंतर हे जे 3 आहेत याला काय करत असतो आपण, मिळवत असतो त्या संख्येमध्ये. म्हणजे 4x1 तर 4 अधिक 3, म्हणजे हे सोडवले तर किती येतील, तर 4 4 आणि 3, 4 आणि 3 7/4. म्हणजे 7/4 जो हा संख्या आहे, जी ही संख्या आहे 1/3/4 ही किती येणार आहे, तर 7/4 दाखवायची. म्हणजे 7/4 तर हे काय आहेत, धनसंख्या आहे. ही संख्या कोणती आहे, तर धनसंख्या आहे. मग धनसंख्या आणि ती पण कुठली, तर 7/4. म्हणजे शून्याच्या समोर आपल्याला किती अंक मोजावे लागतील, तर 7/4. म्हणजे किती अंक, तर 4 अंक.
की 7 अंक 4 छेदामध्ये आहेत, 4 भाग केलेले आहेत, आपल्याला अंक मोजायला लागतील किंवा भाग मोजायला लागतील, तर ते म्हणजे 7. तर शून्यापासून उजव्या बाजूला, कारण काय धनसंख्या आहे, मग शून्यापासून उजव्या बाजूला कितव्या स्थानावर 7व्या स्थानावर 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजेच 7 भागीला 4 जी संख्या आहे, 7 भागीला जे 4 आपण केलेले आहेत ती कुठल्या बिंदूने दाखवलेली आहे, तर इथे सी या बिंदूने दाखवलेली आहे. कोणती संख्या दाखवलेली आहे, तर 1 गुणिला 3 भागीला 4 ही संख्या कोण्या बिंदूने दाखवलेली आहे, तर ती संख्या दाखवलेली आहे तो बिंदू म्हणजे सी. तर इथे आपण लिहून घेऊ पूर्ण वाक्यात की 1 गुणिला 3 भागीला 4 ही संख्या कुठल्या बिंदूने, तर सी या बिंदूने दाखवली आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे की डी या बिंदूने 5 भागीला 2 ही संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहायचं आहे. म्हणजेच बघा सांगितलेलं आहे ऑलरेडी की डी या बिंदूने 5 भागीला 2 ही संख्या दाखवलेली आहे. कुठला बिंदू, डी बिंदू. बघा हा इथे डी बिंदू, याने कुठली संख्या दाखवलेली आहे, 5 भागीला 2 ही संख्या दाखवलेली आहे. डी या बिंदूने कुठली संख्या दाखवलेली आहे म्हणते, तर 5 भागीला 2 ही संख्या दाखवलेली आहे. हे विधान सत्य की असत्य आहे ते लिहायचं आहे. काय लिहायचं आहे की हे विधान जे दिलेलं आहे ते सत्य आहे की असत्य आहे हे लिहायचं आहे. तर बघा आता याच्यामध्ये डी हा बिंदू शून्यापासून कितव्या स्थानावर आहे सुरुवातीला बघू, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 कितव्या स्थानावर आहे, तर 10व्या स्थानावर आहे. म्हणजेच डी हा बिंदू कुठली संख्या दाखवेल, कुठली संख्या दर्शवेल, तर 10 भागीला 4 ही संख्या दर्शवेल. कुठली संख्या, तर डी या बिंदूने 5 भागीला 2 ही संख्या दाखवलेली आहे. हे विधान सत्य आहे की असत्य आहे ते लिहायचंय. तर 10 भागीला 4 कारण 10व्या स्थानावर आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. डी हा बिंदू 10व्या स्थानावर आहे. म्हणजेच तू कुठली संख्या दर्शवेल, तर 10 भागीला 4 ही संख्या दर्शवेल. 10 भागीला 4 ही संख्या दर्शवेल. आणि 10 भागीला 4 यालाच आपण काय लिहू शकतो, तर इथे 2चा भाग जाईल आणि इथे 5चा भाग जाईल. म्हणजेच कुठला येईल, तर 5 भागीला 2. डी हा पॉइंट 5 भागीला 2 किंवा डी हा जो बिंदू आहे हा काय येईल, 5 भागीला 2 येईल. म्हणजेच 10 भागीला 4 आपण ज्याप्रमाणे शिकलो त्याप्रमाणे काय, तर 10 भागीला 4 येतील. पण इथे जर भाग तोडला याचा तर काय येईल, 5 भागीला 2 येतील. मग डी या बिंदूने 5 भागीला 2 ही संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य आहे की असत्य आहे, तर हे विधान काय आहे, सत्य आहे. तर मग त्याला लिहून घेऊ. इथं पूर्ण वाक्यात लिहिलं तरी चालते आणि पूर्ण वाक्यातच लिहायचे. ज्यावेळेस प्रश्नाची उत्तरं अशा प्रकारे लिहायची असतात ते पूर्ण वाक्यातच लिहायची असतात की डी या बिंदूने 5 भागीला 2 ही संख्या दाखवलेली आहे. हे विधान सत्य आहे की असत्य आहे, बघ तर सत्य आहे. तर हे विधान काय आहे, सत्य आहे. हे विधान सत्य आहे. हे विधान सत्य आहे. तर अशा प्रकारे आपण सराव संच 1.1 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 दोन्ही बघितले आहेत. धन्यवाद.